बाबू चांदूरून औषध आणशील काय रे मला माझी तब्येत नाही बरोबर. त्या पोरगा सिटीत गेला राहिले आणि तू आम्हाला इकडे कामं सांगतो. जाय मी नाही आणत ते सूर्यकारबाई तर गेली अमरावतीला. लेकराची ऍडमिशन केली म्हणते आता. काहीच ना काय करजो माया निरा काही म्हटलं का काना बैरे करता. तू एक खेळात पडली माझ्या जीवनाचा सगळा सत्यानाश झाला. 4 दिवस झाले नळणी पाण्याचा वाखा लईनीचा वाखा याचा वाखा त्याचा वाखा इथेच राह म्हणते काढले तर आणि इथंच मर म्हणते काढले तर. निरा काम करत राहा जरासं काही सुकली आहे माझी वाले. ट्रॅक्टरवाला काय म्हणे काही नाही आणतो म्हणे ना दुपारून. लाईन गेली आहे का नाही. हा राजा 2 घंटे लाईन गेला नसनच ना म्हटलं आली. हो बसा. मी काय म्हणतो छान बरं आद्याला छान आता चहा पे मस्त बरं. ट्रॅक्टरवाला येतो म्हणला दुपारून येतो म्हणे. तो म्हणे सकाळून इकडे आहे म्हणे का. हा दुपारून येता मग बरं म्हणे. ठीक आहे घ्या. कोण काका काकू नाराजीत आहे. काकू पूर्ण बाहेरसारखे बोलते राजा. कोण तू मला एक सांग. काकू लावून राहिली सिटीत चला राहिले सिटीत चला हे अमका गेला टमका गेला हे गेला फलाना गेला. एवढे मोठे कास्तकारी कोण पाहिजे रे. तुमचंही बरोबर आहे ना. मग तिला एवढं समजायला पाहिजे ना. बरोबर आहे. एवढ्या दुरून कास्तकारी होते काय. नाही होत ना. विचार पडला राजा माणसाले. हो ना. हा तुमचं सगळं बरोबर आहे. मायच चुकते. तू सांग मला आदू ह्या गावात रस्ते नाही आहे चांगली शाळा नाही आहे. कोणी बिमार पडलं तर चांगला दवाखाना नाही आहे. कोणतीच सुख सुविधा नाही आहे. मग मला तर माझ्या लेकराचा भविष्याचा विचार करावा लागेल ना. सांग मग काय चुकलो माय. नाही बरोबर आहे काकू तुमचं. तुझं सगळं बरोबर आहे पण मला एक सांग 50-60 किलोमीटरवर कास्तकारी होईन काय. हा 24 घंटे वावरात राहा लागते तेव्हा कुठं पिकते. आता तुला माहिती आहे रात्रंदिवस वावरात पडणार आहे तुम्ही तेव्हाच पिकते ना. मग असंच जर आपण पूर्ण रामभरोसे काम ठेवलं तर काय पिकन आपल्याला काय कास्तकारी पूर्ण याचा विचार केला का त्या कधी. भविष्याचं टेन्शन तुलेच नाही एकटीले माही लेकर मला टेन्शन आहे भविष्याचं द्यायचं आहे. पण मजबुरी आहे ना काय करावं. एक काम करा भविष्याचा काही विचार आहे नाही तुम्हाला. लेकराला काही शिकू नका. इथंच राहत जाऊ इथंच खात जाऊ आणि इथंच मरून जाऊ. काही भविष्याचा विचार करू नका. नाही तंबाखू आणलाच नाही ते बस पाणी पे. काय म्हणते लेट आला आज वावरात. नाही मोठा गाडी गेला का नाही म्हटला पुरा ते उशीर झाला. खोली गेली का भाड्यानं. हा तर ती मुळणार राहते घेऊन घेतो. बरं येईल. आज गाव रिकामं पडलंय आणि शहर गर्दीनं भरलंय. एक एक करत गावातली माणसं शहराच्या दिशेनं निघून गेली. कोणी पोटासाठी कोणी स्वप्नांच्या मागे कोणी मजबुरीनं आणि मागे उरलं वाड्यांचं ओसाड अंगण. मंदिराच्या घंटानादांचं शांत झालेलं आकाश आणि उंबऱ्यावर वाट पाहणारी वृद्ध माणसं पुढं जाता येत पण गाव मागे उरलंय. शहरातल्या पाठीमागे लागलेल्या या गर्दीत कोणालाच वेळ नाही. गावातल्या त्या वडाच्या पाराखाली बसून जुन्या आठवणी चाळवायला. पावसाळ्यात अंगणात सांडलेलं पाणी
बैलपोळ्याची मिरवणूक, दिवाळीत घरभर पसरलेला दिव्यांचा प्रकाश, हे सगळं आता केवळ आठवणीत उरलाय. पण कदाचित कोणीतरी परत येईल, कुणाचं तरी मन हळवं होईल आणि तो शहरांच्या चकाकत्या गजबजाटात एक दिवस थांबून म्हणेल, आपलं गाव बघून यावं. आणि मग पुन्हा कोंबड्यांच्या आरवण्यांनी सकाळ व्हायला लागेल. पारावर पत्ते टाकणारे असतील, भिंतीवर लावलेला जुना ट्रान्झिस्टर पुन्हा गावभर आवाज करेल आणि गाव जिवंत होईल. आज नाही, उद्या नाही, पण कधीतरी हे वसानं पुन्हा उठेल.